आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळे काहीतरी गाठण्याच्या शर्यतीत धावतोय, पण धावपळीत एक गोष्ट आपण विसरत नाही आहे का, ती म्हणजे सकस आहार। सकस आहार ही खूप महत्त्वाची गोष्ट आपण दुर्लक्षित करतोय। नमस्कार, मी स्वप्नील चिंतामणी, डायरेक्टर चिंतामणी कोचिंग इन्स्टिट्यूट पुसद। आम्ही वर्ग 5वी ते 12वी ज्यामध्ये नीट, JEE व CET अशा सर्व विषयांचे क्लासेस पुसद शहरामध्ये चालवतो। अनेक पालकांची जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांच्या पाल्यांना असणाऱ्या जेवणाच्या खाण्याच्या सवयीबद्दल ते फार चिंताग्रस्त असतात आणि त्याच विषयावर आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत। बऱ्याच वेळा काय होतं की जेवण व्यवस्थित नसेल तर आजारपण हे वाढतं। सकस आहार म्हणजे फक्त पोट भरणं नाही, तर शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्व योग्य प्रमाणात आपल्याला मिळणं। आपल्या शरीराला प्रोटीन, कार्बोहायड्रेट, चरबी म्हणजेच फॅट्स, जीवनसत्व आणि मिनरल्स या सर्वांचीच गरज असते। ते सगळं आपल्याला फक्त सकस आहारातूनच मिळू शकतं। विद्यार्थ्यांच्या सिलेबसमध्ये सुद्धा सकस आहाराबद्दल अनेक चॅप्टर्स समाविष्ट केलेले असतात, पण फास्ट फूड आणि कोल्ड्रिंक्स या वाटायला चविष्ट वाटतात, पण दीर्घकाळ त्याच्यावर शरीरावर परिणाम होतो। त्याऐवजी घरी बनवलेला पौष्टिक आहार आरोग्यासाठी अमृता समान आहे, ही गोष्ट बरेच जण विसरतात। सकस आहार घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। बदलत्या वातावरणामध्ये सुद्धा आपण आजारी पडण्याची शक्यता कमी होते। एकाग्रता टिकते, शरीर तंदुरुस्त राहते आणि सोबतच मन सुद्धा तेवढंच प्रसन्न आणि टवटवीत राहते। पण बऱ्याच वेळा होतं काय की सकस आहार हे आपण दुर्लक्षित करतो। सकस आहार हा फक्त अन्न नाही, तो आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचं एक कवच आहे, पण हे कवच दिवसेंदिवस कमकुवत होत चाललेलं आहे असं या फास्ट फूडच्या काळामध्ये दिसत आहे। आरोग्य हेच खरं धन आहे आणि या धनाची चावी आहे सकस आहार। चला मग आजपासून सर्व मिळून आपण एक संकल्प करूयात की दररोज सकस आहारच घ्यायचा, फास्ट फूड आणि जंक फूडला आपल्यापासून दूर ठेवायचं आणि निरोगी व आनंदी जीवन जगायचं। आमच्या चिंतामणी वेलनेस व न्यूट्रिशन सेंटरमध्ये सुद्धा दररोज आम्ही सकस आहार आणि शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या योग्य न्यूट्रिशन याबद्दल नियमित मार्गदर्शन करत असतो। आपणही एकदा आमच्या वेलनेस सेंटरला भेट द्या व निरोगी आयुष्याकरिता एक ठोस पाऊल टाका। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। तसेच या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यापुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला लगेचच उपलब्ध होतील। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।